टीव्हीला बातम्या येतात, इथं आमचं कमी केलं, कमी अजिबात तसं झालेलं नाही। महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी बहिणीच्या बद्दल बोलत होते पाडे ते लाडक्या बहिणीची यादी मिळणार नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न अध्यक्ष महोदय कदापि पूर्ण होऊ शकणार नाही। आणि त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या योजनांच्या करता देखील तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला। मी पेपरला वाचतो, टीव्हीला बातम्या येतात, इथं आमचं कमी केलं, कमी अजिबात तसं झालेलं नाही। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपाययोजनांना 40% वाढ आम्ही प्रस्तावित केलेली आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील समाज, धनगर, अपंग, अल्पसंख्याक यासाठी देखील भरीव तरतूद अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे। मला सांगायचंय 24-25 मध्ये अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 15,893 कोटी रुपये होते आणि 25-26 मध्ये लाडकी बहीण योजना त्याच्यातली वगळून 18,698 कोटी रुपयाची तरतूद आहे। म्हणजे वाढलेली आहे ह्याच्यामध्ये, कारण नसताना त्याच्यात वाढ तर 18%, त्याच्यात सगळी मिळून बघितली तर 42%, अनुसूचित जमातीमध्ये 19% वाढ आहे, ते लाडक्या बहिणीची यादी वगळून, आणि सगळी धरून 40% वाढ आहे। अध्यक्ष महोदय, आदिवासी उपाययोजनाच्या धर्तीवर 22 योजना आम्ही गौरव समाज आणि धनगर समाजाला त्या ठिकाणी देतोय। दिव्यांग व्यक्तींच्यासाठी आम्ही 1526 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली। मी मगाशी जे सांगितलं की आम्ही राज्यांनी संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचं आहे। त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आम्ही पुढे चाललोय। त्यावेळेस लाडक्या बहिणीनं त्यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे। आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला। त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका। अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही, ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं। तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव। अध्यक्ष महोदय, काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे, विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी, आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते। हे तर खरं, बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोरापेक्षा, आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते। भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही। आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे, काय झालं, हे 5 वर्ष वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना, 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा, काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। अहो, चुनावी जुमला असताना काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे
चांगली आहे अशा काही लिस्टमध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना त्या निमित्तानं देऊ इच्छितो। या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले। त्या महिला आपण देवेंद्रजी जायचं त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले। त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे, कारण हा थोडका पैसा नाही। अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात, कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल, हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो।